सभेमध्ये नगरसेवकांनी गोंधळ घातला। 10 मिनिटं सभागृह जे आहे ते तहकूब करण्यात आलं। त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते सर्व जय श्रीरामाच्या टोप्या घालून जे आहे ते आता सभेला हजर राहणार आहेत। आयुक्तांना बोलवा अशी मागणी जी आहे ती मागणी केली होती। त्यानंतर आता सर्व नगरसेवक जे आहेत ते सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करतायत। सभागृहात मोठा गोंधळ आज सुरुवातीलाच पाहायला मिळाला। आयुक्तांना बोलवा अशी मागणी तुमची होती, आता पुढची भूमिका कशा पद्धतीने असणार? आम्ही सुरुवातीलाच आयुक्तांची मागणी केली की मुंबईची जी परिस्थिती आहे या परिस्थितीला जबाबदार सत्ताधारी किंवा आयुक्त किंवा महानगरपालिका याच्या माध्यमातून जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही, जोपर्यंत त्याबद्दल उत्तर मिळत नाही, त्याबद्दल आमच्या घोषणा चालू होत्या। या घोषणा चालू असताना महापौरांनी सभा तहकूब करून अर्धा तास बाहेर गेलेले आहेत। पण त्यानुसार आमची मागणी आहे, मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक जीवनाशी मृत्यू असणाऱ्या संबंधित आयुक्तांना हा जाब विचारण्याची वेळ आहे आणि सत्ताधारी जाब विचारण्याची ही वेळ आहे। त्यासाठी हे घोषणाबाजी आणि आम्ही या माध्यमातूून उतरवत आहोत। गटनेत्यांचं म्हणणं आहे की सभागृह विरोधकांनी देखील सांभाळून चालवलं पाहिजे, फक्त सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही, असं गणेश कणकर देखील सभागृहात म्हणतात। पण विरोधी पक्ष असतोच यासाठी की सभागृह विरोधी पक्ष नसेल तर चांगलं चालणारच नाहीये। जर असं जर घडत असेल, एवढ्या पावसात जर मुंबई तुंबत असेल, मुंबईची तुंबई झाली आहे, तर मग विरोधी पक्ष आहे तो आवाज उठवणारच आणि तो आवाज उठवणं विरोधी पक्षाचा अधिकार आहे आणि तो उठवलाच गेला पाहिजे। त्यासाठी आम्ही आवाज उठवला सगळ्यांनी मिळून। सभागृह नेता नेहमीच हे महापौरांना कव्हर करत असतात। पहिली गोष्ट तर तातडीची जी सभा आहे याच्यामध्ये आयुक्त असणं गरजेचं आहे। अजून पावसाळा बाकी आहे। ह्या 5-6 दिवसामध्ये जे लोकांचे जीव गेले, कोण मॅनहोलमध्ये जातोय, मॅनहोलमध्ये पडून कोणाचा मृत्यू होतोय, झाडं पडतायत, शाळेच्या बसवर झाड पडलं, ह्या सगळ्या याची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि आयुक्तांना याचं काय पडलं नाही। अहो, आयुक्तांनी याच्या सगळ्या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे। आम्ही सुरुवातीपासून मागणी करतोय की आयुक्तांनी सभागृहात आलं पाहिजे। मग आमचा महापौरांशी आम्ही त्यांना विरोध करत नाही, पण सभागृह नेता जसं तुम्ही म्हटलात, सभागृह नेते हे नेहमी महापौरांना कव्हर करत असतात। ते सभागृह आमची पण इच्छा आहे सभागृह चालवायची। कोणत्या ह्याच्यावर चालवणार? आजचे जे पावसाळ्याचे विषय आहेत, अजून विषय भरपूर आहेत, आरोग्याचे पण आहेत, पण कोणासमोर चालवायचं? महापौर आहेतच ना, पण मेन कोण आहे? आयुक्त आहेत ना, मग आयुक्त असलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। पावसासाठी विशेष ही सभा बोलवण्यात आली होती। सुरुवातीला जय श्रीरामाच्या राजीनाम्याच्या अशा प्रकारच्या घोषणा चालू झाल्या। पुढे सभागृह सुरू राहणार की नाही, कारण की जे प्रश्न उपस्थित झाले होते त्याच्यावरती आज उत्तर मिळणं अपेक्षित आहे। खऱ्या अर्थाने ही विशेष सभा 4 दिवस अगोदरच याचं आयोजन केलं होतं आणि या संदर्भातली माहिती होती आणि मग सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे की त्या आयुक्तांना बोलवायला पाहिजे होतं। मग आज या विशेष सभामध्ये मुंबईकरांचा प्रश्न आहे, एवढा मोठा प्रश्न आहे। गेले 13-14 लोक मृत्युमुखी पडले। आपण बघितलं की कशा पद्धतीने मुंबईमध्ये अनेक झाडं पडली, अनेक चाळींचे स्लॅब पडले। ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितला तर 4 दिवस अगोदर आपल्याला माहिती देऊन सुद्धा जर आयुक्त हजर नाही आहेत, याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांची काळजी नाही आहे हे दिसून येतं। या निमित्ताने महापौरांचा राजीनाम्याचे देखील फलक हाती घेत आहे। उपमहापौरांनी तर आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। बघा, मुळात 30 मार्चला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मान्सून पूर्वतयारीसाठी विशेष सभेचं आयोजन करावं अशी मागणी करण्यात आलेली आणि ही मुंबई महानगरपालिकेची इतक्या वर्षांची परंपरा आहे। गेली 20 वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 25 वर्ष या मुंबईला मुंबईकरांना आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळलेलं आहे। कोविड काळ असो किंवा इतर कोणत्याही परिस्थिती असो, पण आत्ता आलेल्या सत्ताधारी पक्षाने त्या मागणीकडे केराची टोपली दाखवलेली आहे। ती जर चर्चा झाली असती तर कदाचित हे 11 निष्पाप जे बळी गेलेत आपल्या मुंबईकरांचे ते टाळता आले असते। पण यांना श्रेयवाद होतं की शिवसेना पक्षालाही श्रेय जाईल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही श्रेय जाईल। त्यांनी सांगितली म्हणून सभा घेतली आणि या सगळ्या उपाययोजना झाल्या म्हणून त्यांनी त्या सूचनेला, त्या मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्याचे परिणाम आपण आज बघतोय की दुर्दैवाने त्या निष्पापांना आपल्याला आज श्रद्धांजली व्हायची वेळ येते आणि पुढे आणखीन असे काही प्रसंग घडू नयेत यासाठी विरोधकांनी इथे सर्व मुंबईकरांच्या वतीने इथे या सभेचं आयोजन केलेलं। या आयोजनामध्ये आमची बेसिक मागणी होती की आपण इथे आयुक्तांना बोलवलं पाहिजे, या जबाबदार आज पदावरती आहेत। ती मागणीलाही त्यांनी दुर्लक्ष करून मनमानी कारभार कसा रेटायचा हे या भाजप सरकारने आम्हाला दाखवून दिलेलं आहे। सभागृह नेते उठून जी दादागिरीची भाषा करतात त्याचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी उभे आहोत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
कदापिही कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही. आम्ही इथे मुंबईकरांच्या सेवेसाठी आलेलो आहोत, पण ही सेवा करताना जर यांनी अरेरावी केली तर त्याला अरेला कार्यच मिळणार. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की गेली 25 वर्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये एक कुटुंब म्हणून मुंबईला सांभाळलं. पण यांनी या संवेदना या कुटुंबाप्रमाणे यांच्याकडे नाहीत. यांनी मुंबईकडे एक व्यापार म्हणून बघितलेला आहे. जसं महाराष्ट्राची बदनामी होते तशी यांच्या वागण्यातून आज मुंबईची बदनामी झालेली आहे. हे तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. गोंधळ मोठ्या प्रमाणात वारंवार होतोय. महापौरांचं सभागृह नेत्यांचं म्हणणं आहे की मुंबईकरांचे प्रश्न मांडायचे असतील तर तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. नाही, आमचं नेहमीच सहकार्य असणार. पण ही सगळी जी आज मुंबईची परिस्थिती उद्भवली याला जबाबदार शासन आहे. गेल्या 4 वर्षात जे लोकप्रतिनिधी नव्हते सभागृहामध्ये त्याचा हा परिणाम आहे. कारण या 4 वर्षात जे CC रोड करायचा प्रयत्न केला त्यातून हा भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचाराचाही परिणाम आहे. मुंबई शहर आज जे भोगतायत त्याला 4 वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हा परिणाम झालेला आहे मुंबईवर. वारंवार मातोश्रीवरती आरोप केले जायचे. अमित साटम वारंवार दौरे करतायत, मात्र मुंबईमध्ये पाणी साचलं, दुर्घटना घडल्या, त्यावेळी जास्त कुठेतरी अमित साटम दिसले नाही. अमित साटमांना बसून काही काम नाहीये. ते प्रदेशाध्यक्ष जे झालेले आहेत भाजप पक्षाचे, पहिली गोष्ट तर जेव्हा मुंबईमध्ये एवढे बळी गेले तो व्यक्ती त्याला जराही दुःख नाहीये. तो विधान भवनाच्या बाहेर हसतोय. म्हणजे मुंबईकरांच्या जीवाची किंमत नाहीये. मुंबईकरांचा जो टॅक्सचा पैसा वापरून एवढं मोठं महानगरपालिका ते जर चालवतात आहे, आता जर त्यांचे महापौर बसलेत तर त्यांना कळायला पाहिजे की कुठल्या पद्धतीने कामकाज चाललं पाहिजे. इतका 11 वर्षाचा लहान मुलगा जो गेला अत्यंत दुर्दैवी परिस्थितीमध्ये, आज त्याच्या कुटुंबावर परिस्थिती ओढवली, याला जबाबदार कोण आहे? महापौरांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आमची मागणी होती की सभेमध्ये आयुक्त हवेत. आयुक्तांना कुठेतरी मागे ठेवून महापौर सगळ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तर हा दबाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुठलेही नगरसेवक आणि ही मुंबईकर खपून घेणार नाही. त्यांना वेळेच त्या गोष्टीची बरोबर अंदाज घडवणार एवढंच सांगा. गोंधळ करताय. तुमचीच मागणी होती की विशेष सभा जी आहे ती पावसावरती चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवावी. विशेष सभा बोलवली, गोंधळ करताय, चर्चा होणार कशी? आम्ही गोंधळ करतच नाहीये. आमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढंच आहे की आयुक्त हजर राहायला पाहिजे होते. कारण उपमहापौर स्वतः बोललेले की सगळे जबाबदार कोण आहे? उपमहापौर काय बोललेले? MC आयुक्तांनी राजीनामा द्यावा. पण आज आयुक्त जे जबाबदार ते बोलत आहेत तर ते आज हजर नाहीये. तर मुंबईचं जे प्रश्नाचे उत्तर आहे हे कोण देणार? महापौर जबाबदारी टाळतायत, उपमहापौर आपली जबाबदारी टाळतायत, मग आयुक्त हजर नाहीये. मग कोणाला आम्ही प्रश्न विचारायचे? जे आज मुंबईकरांचे प्रश्न आहे 4.5 वर्षापासून जे टक्केवारी हे तीन टायर्ड सरकार बोलतात ना, हे टक्केवारी सरकार आहे. त्यांचा महापौर पासून सगळे जे पण त्यांचे लोक आहेत एक टक्केवारी सरकार चालवत आहेत तिकडे. आणि हे मुंबईकर खपून घेणार नाही. ह्याचं उत्तर 100% मुंबईकर देणारच लवकर. तुम्ही मातोश्रीच्या बाजूचा वॉर्ड आहे त्या बाजूच्या वॉर्डमधून येता. वारंवार मातोश्रीवरती देखील अशा प्रकारचे आरोप केले जायचे जेव्हा 25 वर्ष सत्ता होती. आता तुम्ही त्यांच्यावरती 25 वर्षात सत्ता होती. तुम्ही 25 वर्षात तुम्ही बघितलं गेलं असेल की उद्धवजी आणि आदित्य साहेबांनी स्वतः आपलं कुटुंब करून मुंबईला सांभाळलं. आज मुंबईकर त्रासवलेत. आज मुंबईकर अक्षरशः रोडवरती आलेत, रस्त्यावरती आले. 11 मृत्यू झालेत. ह्याची जबाबदारी कोण घेणार? आणि 25 वर्ष साहेबांनी व्यवस्थित सांभाळलेलं आहे. आणि हे खाली त्यांचा एक नरेटिव्ह आहे. आणि आजही मुंबई ही खाली आमच्या साहेबांची आहे, दुसरं कोणी चालू नाही शकत. नक्कीच आपण पाहतोय की सभागृहाच्या बाहेर महापौर राजीनामा द्या अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते पोस्टर बाहेर घेऊन सर्व नगरसेवक उभे आहेत. गोंधळ जो आहे तो गोंधळ मोठ्या प्रमाणात करताय. आयुक्तांचा राजीनामा उपमहापौर मागत होते, तुम्ही विरोधात आहात. तुम्ही तर थेट महापौरांचा राजीनामा मागताय. नाही, असं आहे की बघा, आजची जी बैठक होती ती पावसाळी तयारी काय झाली आहे प्रशासनानं आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. आज जेवढे सन्माननीय नगरसेवक आलेत त्यांना त्यांच्या विभागाचे प्रश्न मांडायचे आहेत. तिथे कुठे त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग झालं, जिथे झाडं कोसळली, झाडांची पडझड झाली, हे सगळे विषय त्यांना त्या ठिकाणी मांडायचे आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचं उत्तर कोण देणार आहे? प्रशासन आम्हाला देणार आहे. प्रशासनाचे मुख्य कोण आहेत? आयुक्त आहेत. आणि म्हणून आज आम्ही जर तिथे स्थिती बघितली तर आयुक्त नाही आहेत. जे आमचे अतिरिक्त आयुक्त असतात डिव्हिजनल ते नाही आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे? आपण प्रत्येक वेळेला एखादं कारण सांगता आणि ढकलून देता विषय, हे असं नाही चालणार आहे ना. आज मुंबईमध्ये परिस्थिती काय आहे? आज एवढ्या लोकांनी जीव दगावलेत. आज एका आईने आपलं मूल गमावलंय. आज एका कर्ता पुरुष एका परिवाराचा गमावलाय. उत्तर कोण देणार आहे? आणि म्हणून प्रशासनाला
या सर्व गोष्टींची उत्तरं दिली पाहिजेत. तुम्ही आम्हाला काय उत्तर देतात? यांना 50,000 दिले, 1 लाख दिले, यांना 5 लाख दिले. अरे जीव जात आहेत लोकांचे, मुंबईकरांचे जीव जात आहेत. एवढे स्वस्त आहेत काय मुंबईकरांचे जीव? आणि म्हणून आपण या येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाच्या मार्फत काय कारवाई करणार आहात आणि मुंबईमध्ये प्रत्येक मुंबईकर सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे याचं उत्तर आम्हाला या आयुक्तांना. आमचा स्पष्ट आरोप आहे, महापौर आयुक्तांना पाठीशी घालते. जर आज विशेष सभा लागली आहे तर हे कोणाची जबाबदारी आहे? महापौरांनी आयुक्तांना तिकडे उभे राहायला पाहिजे आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला. आज आमचा स्पष्ट आरोप आहे, महापौर आयुक्तांना पाठी घालतायत. हिंदमातावरून मोठ्या प्रमाणात टीका व्हायची, ज्या वॉर्डमधून येतात त्या वॉर्डमध्ये हिंदमाता आहे, मोठ्या प्रमाणात टीका व्हायची. आता थोडंफार पाणी भरतंय, मात्र ते देखील श्रेय आता भाजपच्या वतीनं कुठेतरी घेतलं जात आहे असं देखील किशोरीताई बोलते. मला असं वाटतं ना, गेल्या 2022 पासून जे हिंदमाता प्रोजेक्ट हाताळलेला आहे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमदार युवा नेते आमचे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आधिपत्याखाली तो हिंदमाता प्रोजेक्ट हाताळलेला होता. त्याच्यानंतर आजपर्यंत पाणी भरण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही नगरसेवक 2017 पासून ते आतापर्यंत त्याची काळजी घेते. कारण प्रत्येक टायमाला विभागामध्ये असताना वॉर्ड ऑफिसरांकडून किंवा SWD असू दे, SWM असू दे, आम्ही प्रत्येक टायमाला त्याची पावसाळ्यापूर्वी कशी तयारी करावी, काय करायचं त्याचं नियोजन करतोय आणि त्याप्रमाणे आम्ही आदित्य साहेबांच्या आधिपत्याखाली ते कार्य करत असताना आज त्याचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण मला वाटतं हे श्रेय फक्त आणि फक्त आदित्य साहेबांचं आहे. कारण त्यांच्या ह्या योगदानामुळे आज हिंदमाता आम्ही रिलीफ फील करतोय. कारण प्रत्येक टायमाला मला वाटतं 70-80 वर्षाचा हा इतिहास आहे. जो इतिहास आज माननीय आदित्य साहेबांनी तो त्याचं नावच पुसून टाकलेलं आहे. कारण प्रत्येक टायमाला आम्हाला हिनवलं जायचं फ्री ऑफ कॉस्ट हिंदमाता रिसॉर्ट, म्हणजे पाणी भरलं की त्याच्यामध्ये लोक स्विमिंगला बोट अक्षरशः घेऊन फिरत होते. पण तो एक शब्द आहे ना, तो आज त्या इतिहासामधून तो काढला गेलेला आहे. कारण काय मग त्या नवीन इतिहासामध्ये नवीन नाव गेले माननीय आदित्य साहेबांचा. कारण हा प्रोजेक्टच एवढा, सगळेजण म्हणतात की करोनाच्या काळामध्ये घरी बसून कामं केलेली आहेत, पण हे साक्ष आहे की हिंदमाता प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री असताना आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आधिपत्याखाली हा प्रोजेक्ट झालेला आहे. आणि आता कोणी म्हणू नये की हा प्रोजेक्ट घरी बसून केलेला आहे. हा प्रोजेक्ट अगदी व्यवस्थित हाताळलेला आहे आणि लोक सॅटिस्फाय आहेत. कारण ज्या वेळेस 2-2 दिवस पाणी असायचं, आता फक्त 2 तासाचं पाणी असं, ते पण 2 फूट. कारण सकळ भाग आहे आणि तो भरणारच. ज्या पाऊस जर एवढा पडत असेल तर तो भाग भरणारच. पण आता लोक तेवढे सॅटिस्फाय आहेत. माननीय आदित्य साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण पाहतोय की एकंदरीत सर्व नगरसेवक जे आहेत ते सभागृहाच्या बाहेर मोठमोठ्या घोषणा देत आहेत आणि ज्या पद्धतीने आयुक्त येत नाहीत, आयुक्तांचं कर्तव्य आहे आज उत्तरं देणं अपेक्षित असताना आयुक्त काय येत नाहीत, महापौर त्यांना पाठीशी घालतात, असे आरोप जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून करण्यात आलेले आहेत. कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.